सिडको अंतर्गत कार्यरत असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या कारभाराविरोधात बळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे। प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने सायंकाळी 5:30 वाजता लिंबू सरबत घेऊन हे उपोषण अधिकृतपणे मागे घेण्यात आले। पेड तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील गावे आणि आदिवासी वाड्यांवरील ग्रामस्थांना कंपनीच्या कामामुळे विविध समस्यांचा सामना करावा लागत होता। या त्रासाला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सिडको आणि मेघा इंजिनिअरिंग विरोधात एल्गार पुकारला होता। आंदोलनाचा जोर वाढल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली। पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी कंपनी आणि सिडको प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर तहसीलदारांनी मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्द केले। तहसीलदारांच्या हस्ते प्रमुख आंदोलक हरीश बेकावडे, बळीराम पाटील, रमेश पाटील आणि इतर सहकाऱ्यांना लिंबू सरबत देण्यात आले। यावेळी बळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या न्याय्य हक्कासाठी दिलेल्या लढ्याला यश मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। हा विजय संपूर्ण बळवली पंचक्रोशीतील जनतेचा आणि एकजुटीचा आहे। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी वेळेत व्हावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी व्यक्त केली। आम्ही ज्या 3 प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी होती की सिडको अंतर्गत जे मेगा कंपनी काम सुरू केले त्यातून जे दूषित पाणी नदी सोडलं जातं ते खाडीत सोडावं। ते खाडीत सोडण्याबाबत लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नुकसान होत आहे, म्हणजे मळेवाला असेल, भाजीवाला असेल, कुक्कुटपालन असेल, पशुवाला असेल, ती पण भरपाई पाहणी करून संबंधितांची व्यवस्थित पाहणी करून ते भरपाई करून देणार आहेत। तिसरी महत्वाची आणि सर्वात मोठी मागणी की त्या भागामध्ये जो पाण्याचा तुटवडा झालाय की पाणी गेलंय त्यासाठी हेटवण्याची जी पाईपलाईन आहे तिच्या त्या पाण्या पाईपलाईन वरून कायमस्वरूपी पाणी आदिवासी वाड्या, मुंगोशी, बेलवडे, दवंसर, आंबिवली, वळक, बळवीला देण्यात येईल। पाणी करायची त्याचं त्यांनी टायमिंग दिलं की आम्ही त्याचं फिजिबिलिटी रिपोर्ट बघू आणि ती लाईन टाकण्यासाठी अडीअडचण दूर करून ती टाकून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे। हे आश्वासन दिलं हे आम्ही सगळं आता मान्य करून फक्त स्थगित करतोय। जर का या मागण्या झाल्या नाहीत तर आमच्या जर पोटावर पाणी घेऊन आम्हाला जर कायमचं पाणी तोडचं बनवलं गेलं असेल तर त्यांचं पण ते दूषित पाणी आम्ही बंद करू हे शेवटचं सांगतोय। आणि ते बंद केलं तर यांचं आमच्या हजारो कोटीचं नुकसान होईल हे आम्हाला माहिती आहे आणि ते बंद करणार, नाहीतर यांनी आमची सर्व दिलेली जी मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। त्याचं मोठं आंदोलन भूतो न भविष्यती असं हरीश बेकावडे आणि त्यातल्या भागातील सर्वजण करतील या आज मी तुम्हाला इशारा देतो। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।